नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तोळे. आजच्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये पीएस अकॅडमी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक आपण 5% 10% साठी आपण घेऊ शकतो, त्याचबरोबर कोणते स्टॉक प्रॉफिट बुकिंग साठी आले होते आणि कोणते लाईव्ह मार्केटमध्ये आपण आज कोणते ट्रेड प्लॅन केले होते. निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स इंडेक्स, ज्या सेन्सेक्स निफ्टीची एक्सपायरी होती त्यामध्ये आपण कोणते ट्रेड आपण आज प्लॅन केले होते ते आपण आजच्या सेक्शन मध्ये काय करूया, डिस्कस करूया. मित्रांनो, आज कोणताही स्टॉक प्रॉफिट बुकिंग साठी आलेला नव्हता. आज आपण दोन स्टॉक आपण काय केलेले स्विंग साठी आपण प्लॅन करू शकतो, IFCI आणि बिर्ला सॉफ्ट. ओके, जो आपल्या बीटीएसटी सेटअप मध्ये आलेला आहे, जे आपल्या ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट जे आहेत, ज्या सेटअपला युज करतात आणि त्यामध्ये स्टॉक सिलेक्शन करून आपल्याला एंट्री कुठे करायची, एक्झिट कुठे करायची, हे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. हे जे स्टॉक मी तुम्हाला रेकमेंड करतो, हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला काय करतोय, शेअर करतोय. जो आपला ऍडव्हान्स टेक्निकलचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा आपण हा ग्रुप बनवला, त्या ग्रुपमध्ये काय करत असतो मी, या लेवल्स काय करत असतो, अपडेट करत असतो त्यांच्या एज्युकेशन पर्पज साठी. ओके, सो या ठिकाणी आपण IFCI पहिला रिकमेंड केलेला आहे. यामध्ये आपल्याला IFCI बाय करायचं 68-65 च्या रेंज मध्ये आपण ऍव्हरेज करू शकतो. टार्गेट 75-80 प्लस. या टार्गेटसाठी 55 च्या स्टॉप लॉसने आपण काय करू शकतो, शॉर्ट टर्म होल्डिंग साठी IFCI मध्ये आपल्याला काय करता येईल, एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल. हा जो स्टॉक आहे आपल्या बीटीएसची सेटअप मध्ये आला होता, IFCI लिमिटेड. तुम्ही जर पाहाल, ओके, तर यामध्ये आपण काय केलेलं आहे, IFCI ला आपण तो प्लॅन करायला सांगितलेलं 68 च्या रेंज मध्ये बाय करायला सांगितलेलं आहे आणि टार्गेट जे असणार आहे 75. म्हणजे आपण 68 ला जरी आपण तो बाय केला आणि 75 जरी टार्गेट आपण त्यासाठी घेऊन गेलो तर आपल्याला यामध्ये जवळपास जे असणार आहे 5 ते 10%, राईट. 75 पर्यंत आपल्याला 10% ची रॅली आपल्याला काय मिळू शकते, या IFCI मध्ये आपल्याला मिळू शकते. ओके, आणि मित्रांनो, आपले जे स्टॉक्स असतात 80% स्टॉक जे आहेत आपले 4 ते 5 दिवसामध्ये आपले काय होतात, प्रॉफिट बुकिंगला येत असतात. तुम्ही जर एक डेली बेसिसवरती आपली जर अनालिसिस तुम्ही जर वॉच करत असाल तर तुम्हाला समजत असेल की आपण जे स्टॉक रिकमेंड करतो किंवा आपण जे स्टॉक जे आपण अनालिसिस करतो ते स्टॉक आपल्या काही दिवसामध्ये तुम्हाला 10%, 8% तुम्हाला रॅली तुम्हाला देऊन जातात. ओके, त्यानंतर दुसरा स्टॉक जो आपण प्लॅन केलेला आहे, म्हणजे आपण IFCI जर आपण जो प्लॅन केला 65 च्या रेंज मध्ये, 68-65 च्या रेंज मध्ये जर बाय केला तर 75 चं टार्गेट दिलं तर आपण यामध्ये 10% प्रॉफिट आपण यामध्ये काय करू शकतो, बुक करू शकतो काही येत्या दिवसामध्ये. त्यानंतर दुसरा स्टॉक जो आपण प्लॅन केलेला आहे तो आहे बिर्ला सॉफ्ट. आज आपण हा बिर्ला सॉफ्ट आपण काय केलेलं आहे, आयटी सेक्टर चांगलं वाटलं तर बिर्ला सॉफ्ट आपण सांगितलं 720-700 च्या रेंज मध्ये आपण त्यामध्ये बायची एंट्री करू शकतो. टार्गेट जे असणार आहे 750-770 टार्गेटसाठी आपल्याला बिर्ला सॉफ्ट मध्ये आपल्याला 680 स्टॉप लॉसने आपल्याला काय करता येईल, आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल. सो बिर्ला सॉफ्ट जर आपण या लेवलला जर आपण तो बाय केला 700 ते 720 च्या रेंज मध्ये बिर्ला सॉफ्ट जर आपण बाय करणार आहे, आपण तो 720 ला बाय करायला सांगितलेला आहे आणि आज बिर्ला सॉफ्टचा जो हाय गेला होता हा जवळपास 734 चा हाय गेलेला आहे. म्हणजे आपण तो 750 च्या टार्गेटसाठी जर आपण तो एंट्री जर आपण करणार आहोत त्यामध्ये 2%, 3% आणि 770 च्या टार्गेटसाठी जर आपण त्याला वेट केला तर आपल्यामध्ये मोर दॅन 5% रॅली आपल्याला काय करता येईल, आपल्या बिर्ला सॉफ्ट मध्ये पण आपल्याला पीक करता येईल. सो बिर्ला सॉफ्ट सुद्धा हा आपल्या बीटीएसटी सेटअप मध्ये आला होता, ज्याला आपण स्विंग साठी काय केलेले, रिकमेंड केलेले. ओके, हे तुम्हाला जस्ट एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतो, तुम्ही वॉच करू शकता. ओके, त्यानंतर तुमचे अनालिसिस जे असणार आहे की तुमचे फायनान्शियल कन्सल्टंट आहेत त्यांच्यासोबत कन्सल्ट करून या स्टॉक मध्ये तुम्हाला एंट्री तुम्हाला प्लॅन करता येईल. त्यानंतर आपण जो काल जो प्लॅन केला होता तरच मी तुम्हाला कालच्या सेक्शन मध्ये आपण एक डीप इंडस्ट्री तुम्हाला जातो तुम्ही सांगितलं होतं, तो आपण ग्रुपवरती अपडेट केला नव्हता, पण डीप इंडस्ट्रीज मध्ये मी एंट्री घेण्यासाठी सांगितलं 325 च्या रेंज मध्ये. जर आपण तो 325 च्या रेंजला आज जर ओपन झाला तर 325-330 च्या रेंजला जर तो बाय केला असता तर यामध्ये सुद्धा आपल्याला जवळपास काय झालं असते, जवळपास 4% ची रॅली आपल्याला यामध्ये पीक करता आली असती. डीप इंडस्ट्रीज कोणी बाय केला होता, कोणी बुक केलेला आहे, हे तुम्ही आपल्या PNL मध्ये पण काय करू शकता, चेक करू शकता. तर डीप इंडस्ट्रीज आपण कालच रिकमेंड केला होता, जो तुम्हाला मी अनालिसिस आपल्या ज्या अनालिसिस सेक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं त्यामध्ये आपल्याला आजच्या ओपनिंगला जरी तो बाय केला असता तर त्यामध्ये तुम्हाला जवळपास 12% ची रॅली या डीप इंडस्ट्रीमध्ये काय करता आली असती, एका दिवसामध्ये सुद्धा पीक करता आली असती. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण सकाळी 9 ते 10 या सेक्शन मध्ये आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते, तर मार्केट काय झालं होतं, बऱ्यापैकी गॅपअप मध्ये ओपन झालं होतं. ओके, आणि गॅपअप मध्ये ओपन झाल्यानंतर मार्केटने काय केलं होतं, तिथे फर्स्ट वीक पासून थोडंसं काय दिलं होतं, साईड वेजच मार्केट राहिलं होतं. त्यानंतर सेकंड हाफ मध्ये एक मार्केटने काय दिलेलं, एक डाऊनफॉल दिला होता. ओके, आज सेन्सेक्स इंडियाची एक्सपायर होते, त्यामुळे आपण पहिले जे ट्रेड जे प्लॅन केले होते आपल्या सेटअप प्रमाणे आपल्याला कॉल साईडला एंट्री मिळेल आपलं प्रेडिक्शन होतं, त्यामुळे आपण कॉल साईडचे पहिले ट्रेड प्लॅन केले होते आणि त्यानंतर थर्ड क्वार्टरला एक चांगली रॅली मिळाली होती, त्यामध्ये आपण पी साईडला पण काय केले होते, ट्रेड आपण प्लॅन केले होते. बँक निफ्टी जर आपण या ठिकाणी चेक करणार तर निफ्टीने पण साईडवाईज मुवमेंट दिली होती, त्याचा चांगला गॅपअप मध्ये ओपन झाला होता. त्यानंतर त्यामध्ये चांगली प्रॉफिट बुकिंग आली होती आणि त्यानंतर परत त्यांनी काय दिलं होतं, एक हा चांगल्या अपसाईडला एक रॅली दिली होती. ओके, सो या ठिकाणी आपण
कॉलसाठी पण ट्रेड प्लॅन केला होता, ज्यामध्ये आपण काय केलं होतं, लाईव्ह मार्केटमध्ये या सेटअप नुसार जो आपण हा सेटअप युज करतो त्यासोबत आपण प्रीमियम कॅल्क्युलेटर युज करतो, त्याने इंडिकेटर सेटअप नुसार आपण एंट्री एक्झिट कुठे करायचं हे आपण लाईव्ह मार्केटमध्ये काय करत असतो, डिस्कस करत असतो. जर तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल तर आमच्या या लाईव्ह मार्केट सेशनला पण तुम्ही जॉईन करू शकता, जी आपली वेबसाईट आहे PS अकॅडमी. या वेबसाईटला तुम्ही काय करू शकता, रजिस्टर करू शकता. आणि मंडेचे जे सेक्शन असणार आहे त्या मंडे सेक्शन साठी पण तुम्हाला काय करता येईल, या 9 ते 10च्या सेक्शन मध्ये तुम्हाला ते जॉईन करता येईल, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी याच्या अनालिसिस कसं करतो आणि लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड घेण्यासाठी आपण कसं आपण प्लॅन करत असतो हे सगळं तुम्हाला त्याची आयडिया लाईव्ह मार्केटमध्ये येऊन जाईल. आणि जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंगची बॅच स्टार्ट करतोय. तुम्हाला जर हा सेटअप जर तुम्हाला शिकायचा असेल, स्टॉक सिलेक्शन जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅचला पण तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, तुमचे जर काही स्टॉक तुमचे स्टक झाले असतील तुम्ही आपल्याला तुम्ही शेअर करू शकता, तुम्हाला त्यावरती तुम्हाला सोल्युशन तुम्हाला दिलं जाईल. ओके, सो हे जे स्टॉक अनालिसिस आपण करतो हे तुम्हाला कसे वाटतात, सो याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.
नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तोळे. आजच्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये पीएस अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक आपण 5% 10% साठी आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर कोणते स्टॉक प्रॉफिट बुकिंग साठी आले होते आणि कोणते लाईव्ह मार्केटमध्ये आपण आज कोणते ट्रेड प्लॅन केले होते. निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स इंडेक्स, ज्या सेन्सेक्स निफ्टीची एक्सपायरी होती त्यामध्ये आपण कोणते ट्रेड आपण आज प्लॅन केले होते ते आपण आजच्या सेक्शन मध्ये काय करूया, डिस्कस करूया. मित्रांनो, आज कोणताही स्टॉक प्रॉफिट बुकिंग साठी आलेला नव्हता. आज आपण दोन स्टॉक आपण काय केलेले स्विंग साठी आपण प्लॅन करू शकतो. IFCI आणि बिर्ला सॉफ्ट. ओके, जो आपल्या बीटीएसटी सेटअप मध्ये आलेला आहे, जे आपल्या ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट जे आहेत, ज्या सेटअपला युज करतात आणि त्यामध्ये स्टॉक सिलेक्शन करून आपल्याला एंट्री कुठे करायची, एक्झिट कुठे करायची, हे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. हे जे स्टॉक मी तुम्हाला रेकमेंड करतो, हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला काय करतोय, शेअर करतोय. जो आपला ऍडव्हान्स टेक्निकलचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा आपण हा ग्रुप बनवला. त्या ग्रुपमध्ये काय करत असतो मी, या लेवल्स काय करत असतो, अपडेट करत असतो त्यांच्या एज्युकेशन पर्पज साठी. ओके, सो या ठिकाणी आपण IFCI आपल्याला रिकमेंड केलेला आहे. यामध्ये आपल्याला IFCI बाय करायचं 68-65 च्या रेंज मध्ये आपण ऍव्हरेज करू शकतो. टार्गेट 75-80 प्लस. या टार्गेटसाठी 55 च्या स्टॉप लॉसने आपण काय करू शकतो, शॉर्ट टर्म होल्डिंग साठी IFCI मध्ये आपल्याला काय करता येईल, एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल. हा जो स्टॉक आहे आपल्या बीटीएसची सेटअप मध्ये आला होता. IFCI लिमिटेड तुम्ही जर पाहाल, ओके, तर नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तोळे. आजच्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये पीएस अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक आपण 5% 10% साठी आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर कोणते स्टॉक प्रॉफिट बुकिंग साठी आले होते आणि कोणते लाईव्ह मार्केटमध्ये आपण आज कोणते ट्रेड प्लॅन केले होते. निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स इंडेक्स, ज्या सेन्सेक्स निफ्टीची एक्सपायरी होती त्यामध्ये आपण कोणते ट्रेड आपण आज प्लॅन केले होते ते आपण आजच्या सेक्शन मध्ये काय करूया, डिस्कस करूया. मित्रांनो, आज कोणताही स्टॉक प्रॉफिट बुकिंग साठी आलेला नव्हता. आज आपण दोन स्टॉक आपण काय केलेले स्विंग साठी आपण प्लॅन करू शकतो. IFCI आणि बिर्ला सॉफ्ट. ओके, जो आपल्या बीटीएसटी सेटअप मध्ये आलेला आहे, जे आपल्या ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट जे आहेत, ज्या सेटअपला युज करतात आणि त्यामध्ये स्टॉक सिलेक्शन करून आपल्याला एंट्री कुठे करायची, एक्झिट कुठे करायची, हे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. हे जे स्टॉक मी तुम्हाला रेकमेंड करतो, हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला काय करतोय, शेअर करतोय. जो आपला ऍडव्हान्स टेक्निकलचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा आपण हा ग्रुप बनवला. त्या ग्रुपमध्ये काय करत असतो मी, या लेवल्स काय करत असतो, अपडेट करत असतो त्यांच्या एज्युकेशन पर्पज साठी. ओके, सो या ठिकाणी आपण IFCI आपल्याला रिकमेंड केलेला आहे. यामध्ये आपल्याला IFCI बाय करायचं 68-65 च्या रेंज मध्ये आपण ऍव्हरेज करू शकतो. टार्गेट 75-80 प्लस. या टार्गेटसाठी 55 च्या स्टॉप लॉसने आपण काय करू शकतो, शॉर्ट टर्म होल्डिंग साठी IFCI मध्ये आपल्याला काय करता येईल, एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल. हा जो स्टॉक आहे आपल्या बीटीएसची सेटअप मध्ये आला होता. IFCI लिमिटेड तुम्ही जर पाहाल, ओके, तर यामध्ये आपण काय केलेले, IFCI ला आपण तो प्लॅन करायला सांगितलेले 68 च्या रेंज मध्ये बाय करायला सांगितलेले आहे आणि टार्गेट जे असणार आहे 75. म्हणजे आपण 68 ला जरी आपण तो बाय केला आणि 75 जरी टार्गेट आपण त्यासाठी घेऊन गेलो तर आपल्याला यामध्ये जवळपास जे असणार आहे 5 ते 10%, राईट. 75 पर्यंत आपल्याला 10% ची रॅली आपल्याला काय मिळू शकते, या IFCI मध्ये आपल्याला मिळू शकते. ओके, आणि मित्रांनो, आपले जे स्टॉक्स असतात 80% स्टॉक जे आहेत आपले 4 ते 5 दिवसामध्ये आपले काय होतात, प्रॉफिट बुकिंगला येत असतात. तुम्ही जर एक डेली बेसिसवरती आपली जर अनालिसिस तुम्ही जर वॉच करत असाल तर तुम्हाला समजत असेल की आपण जे स्टॉक रिकमेंड करतो किंवा आपण जे स्टॉक जे आपण अनालिसिस करतो ते स्टॉक आपल्या काही दिवसामध्ये तुम्हाला 10%, 8% तुम्हाला रॅली तुम्हाला देऊन जातात. ओके, त्यानंतर दुसरा स्टॉक जो आपण प्लॅन केलेला आहे, म्हणजे आपण IFCI जर आपण जो प्लॅन केला 65 च्या रेंज मध्ये, 68-65 च्या रेंज मध्ये जर बाय केला तर 75 चं टार्गेट दिलं तर आपण यामध्ये 10% प्रॉफिट आपण यामध्ये काय करू शकतो, बुक करू शकतो काही येत्या दिवसामध्ये. त्यानंतर दुसरा स्टॉक जो आपण प्लॅन केलेला आहे तो आहे बिर्ला सॉफ्ट. आज आपण हा बिर्ला सॉफ्ट आपण काय केलेला आहे, IT सेक्टर चांगलं वाटलं तर बिर्ला सॉफ्ट आपण सांगितलं 720-700 च्या रेंज मध्ये आपण त्यामध्ये बायची एंट्री करू शकतो. टार्गेट जे असणार आहे 750-770 टार्गेटसाठी आपल्याला बिर्ला सॉफ्ट मध्ये आपल्याला 680 या स्टॉप लॉसने आपल्याला काय करता येईल, आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल. सो बिर्ला सॉफ्ट जर आपण या लेवलला जर आपण तो बाय केला 730-720 च्या रेंज मध्ये बिर्ला सॉफ्ट जर आपण बाय करणार आहे, आपण तो 720 ला बाय. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तोळे. आजच्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये पीएस अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक आपण 5% 10% साठी आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर कोणते स्टॉक प्रॉफिट बुकिंग साठी आले होते आणि कोणते लाईव्ह मार्केटमध्ये आपण आज कोणते ट्रेड प्लॅन केले होते. निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स इंडेक्स, ज्या सेन्सेक्स निफ्टीची एक्सपायरी होती त्यामध्ये आपण कोणते ट्रेड आपण आज प्लॅन केले होते ते आपण आजच्या सेक्शन मध्ये काय करूया, डिस्कस करूया.
मित्रांनो आज कोणताही स्टॉक प्रॉफिट बुकिंग साठी आलेला नव्हता. आज आपण दोन स्टॉक आपण काय केलेले स्विंग साठी आपण प्लॅन करू शकतो. IFCI आणि बिर्ला सॉफ्ट. ओके, जो आपल्या BTST सेटअप मध्ये आलेला आहे, जे आपल्या ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट जे आहेत, जे सेटअपला युज करतात आणि त्यामध्ये स्टॉक सिलेक्शन करून आपल्याला एंट्री कुठे करायची, एक्झिट कुठे करायची, हे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. हे जे स्टॉक मी तुम्हाला रेकमेंड करतोय, हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला काय करतोय, शेअर करतोय. जो आपला ऍडव्हान्स टेक्निकलचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा आपण हा ग्रुप बनवला. त्या ग्रुपमध्ये काय करत असतो मी, या लेवल्स काय करत असतो, अपडेट करत असतो त्यांच्या एज्युकेशन पर्पज साठी. ओके, सो या ठिकाणी आपण IFCI पहिला रिकमेंड केलेला आहे. यामध्ये आपल्याला IFCI बाय करायचं 68-65 च्या रेंज मध्ये आपण ऍव्हरेज करू शकतो. टार्गेट 75-80 प्लस. या टार्गेट साठी 55 च्या स्टॉप लॉसने आपण काय करू शकतो, शॉर्ट टर्म होल्डिंग साठी IFCI मध्ये आपल्याला काय करता येईल, एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल. हा जो स्टॉक आहे आपल्या BTST सेटअप मध्ये आला होता. IFCI लिमिटेड तुम्ही जर पाहाल, ओके, तर यामध्ये आपण काय केलेले, IFCI ला आपण तो प्लॅन करायला सांगितलेलं 68 च्या रेंज मध्ये बाय करायला सांगितलेलं आहे. आणि टार्गेट जे असणार आहे 75, म्हणजे आपण 68 ला जरी आपण तो बाय केला आणि 75 जरी टार्गेट आपण त्यासाठी घेऊन गेलो, तर आपल्याला यामध्ये जवळपास जे असणार आहे 5 ते 10%, राईट. 75 पर्यंत आपल्याला 10% ची रॅली आपल्याला काय मिळू शकते, या IFCI मध्ये आपल्याला मिळू शकते. ओके, आणि मित्रांनो आपले जे स्टॉक्स असतात 80% स्टॉक जे आहेत आपले 4 ते 5 दिवसामध्ये आपले काय होतात, प्रॉफिट बुकिंगला येत असतात. तुम्ही जर एक डेली बेसिसवरती आपली जर अनालिसिस तुम्ही जर वॉच करत असाल, तर तुम्हाला समजत असेल की आपण जे स्टॉक रिकमेंड करतो किंवा आपण जे स्टॉक जे आपण अनालिसिस करतो, ते स्टॉक आपल्या काही दिवसामध्ये तुम्हाला 10%, 8% तुम्हाला रॅली तुम्हाला देऊन जातात. ओके, त्यानंतर दुसरा स्टॉक जो आपण प्लॅन केलेला आहे, म्हणजे आपण IFCI जर आपण जो प्लॅन केला 65 च्या रेंज मध्ये, 68-65 च्या रेंज मध्ये जर बाय केला, तर 75 चं टार्गेट दिलं तर आपण यामध्ये 10% प्रॉफिट आपण यामध्ये काय करू शकतो, बुक करू शकतो काही येत्या दिवसामध्ये. त्यानंतर दुसरा स्टॉक जो आपण प्लॅन केलेला आहे तो आहे बिर्ला सॉफ्ट. आज आपण हा बिर्ला सॉफ्ट आपण काय केलेलं आहे, IT सेक्टर चांगलं वाटलं तर बिर्ला सॉफ्ट आपण सांगितलं 720-700 च्या रेंज मध्ये आपण त्यामध्ये बायची एंट्री करू शकतो. टार्गेट जे असणार आहे 750-770 टार्गेट साठी आपल्याला बिर्ला सॉफ्ट मध्ये आपल्याला 680 स्टॉप लॉसने आपल्याला काय करता येईल, आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल. सो बिर्ला सॉफ्ट जर आपण या लेवलला जर आपण तो बाय केला 600 ते 720 च्या रेंज मध्ये बिर्ला सॉफ्ट जर आपण बाय करणार आहे, आपण तो 720 ला बाय करायला सांगितलेला आहे. आणि आज बिर्ला सॉफ्टचा जो हाय गेला होता हा जवळपास 734 चा हाय गेलेला आहे. म्हणजे आपण तो 750 च्या टार्गेट साठी जर आपण तो एंट्री जर आपण करणार आहोत, त्यामध्ये 2%, 3% आणि 770 च्या टार्गेट साठी जर आपण त्याला वेट केला, तर आपल्यामध्ये मोर दॅन 5% रॅली आपल्याला काय करता येईल, आपल्या बिर्ला सॉफ्ट मध्ये पण आपल्याला पीक करता येईल. सो बिर्ला सॉफ्ट सुद्धा हा आपल्या BTST सेटअप मध्ये आला होता, ज्याला आपण स्विंग साठी काय केलेले, रिकमेंड केलेले. ओके, हे तुम्हाला जस्ट एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतो, तुम्ही वॉच करू शकता. ओके, त्यानंतर तुमचे अनालिसिस जे असणार आहे की तुमचे फायनान्शियल कन्सल्टंट आहेत त्यांच्यासोबत कन्सल्ट करून या स्टॉक मध्ये तुम्हाला एंट्री तुम्हाला प्लॅन करता येईल. त्यानंतर आपण जो काल जो प्लॅन केला होता, येस, तर मी तुम्हाला काल सेक्शन मध्ये आपण एक डीप इंडस्ट्री तुम्हाला जातो मी सांगितलं होतं, तो आपण ग्रुपवरती अपडेट केला नव्हता, पण डीप इंडस्ट्रीज मध्ये मी एंट्री घेण्यासाठी सांगितलं 325 च्या रेंज मध्ये. जर आपण तो 325 च्या रेंजला आज जर ओपन झाला तर 325-330 च्या रेंजला जर तो बाय केला असता, तर यामध्ये सुद्धा आपल्याला जवळपास काय झालं असते, जवळपास 4% रॅली आपल्याला यामध्ये पीक करता आली असती. डीप इंडस्ट्रीज कोणी बाय केला होता, कोणी बुक केलेला आहे, हे तुम्ही आपल्या PNL मध्ये पण काय करू शकता, चेक करू शकता. तर डीप इंडस्ट्रीज आपण कालच रिकमेंड केला होता. जो तुम्हाला मी अनालिसिस आपल्या जे अनालिसिस सेक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, त्यामध्ये आपल्याला आजच्या ओपनिंगला जरी तो बाय केला असता, तर त्यामध्ये तुम्हाला जवळपास 5% ची रॅली या डीप इंडस्ट्रीमध्ये काय करता आली असती, एका दिवसामध्ये सुद्धा पीक करता आली असती. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण सकाळी 9 ते 10 या सेक्शन मध्ये आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते, तर मार्केट काय झालं होतं, बऱ्यापैकी गॅपअप मध्ये ओपन झालं होतं. ओके, आणि गॅपअप मध्ये ओपन झाल्यानंतर मार्केटने काय केलं होतं, तिथे फर्स्ट वीक पासून थोडंसं काय दिलं होतं, साईड वेजच मार्केट राहिलं होतं. त्यानंतर सेकंड हाफ मध्ये एक मार्केटने काय दिलेलं, एक डाऊनफॉल दिला होता. ओके, आज सेन्सेक्स इंडियाची एक्सपायर होते, त्यामुळे आपण पहिले जे ट्रेड जे प्लॅन केले होते आपल्या सेटअप प्रमाणे आपल्याला कॉल साईडला एंट्री मिळेल आपलं प्रेडिक्शन होतं, त्यामुळे आपण कॉल साईडचे पहिले ट्रेड प्लॅन केले होते. आणि त्यानंतर थर्ड क्वार्टरला एक चांगली रॅली मिळाली होती, त्यामध्ये आपण PE साईडला पण काय केले होते, ट्रेड आपण प्लॅन केले होते. बँक निफ्टी जर आपण या ठिकाणी चेक करणार तर निफ्टीने पण साईडवाईज मुवमेंट दिली होती. त्याचा चांगला गॅपअप मध्ये ओपन झाला होता. त्यानंतर त्यामध्ये चांगली प्रॉफिट बुकिंग आली होती आणि त्यानंतर परत त्यांनी काय दिलं होतं, एक हा चांगल्या अपसाईडला एक रॅली दिली होती. ओके, सो या ठिकाणी आपण कॉल साठी पण ट्रेड प्लॅन केला होता, ज्यामध्ये आपण काय केलं होतं, लाईव्ह मार्केटमध्ये या सेटअप नुसार जो आपण हा सेटअप युज करतो त्यासोबत आपण प्रीमियम कॅल्क्युलेटर युज करतो. त्याने इंडिकेटर सेटअप नुसार आपण एंट्री एक्झिट कुठे करायचं हे आपण लाईव्ह मार्केटमध्ये काय करत असतो, डिस्कस करत असतो. जर तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल तर आमच्या या लाईव्ह मार्केट सेशनला पण तुम्ही जॉईन करू शकता, जी आपली वेबसाईट आहे.
PS अकॅडमी या वेबसाईटला तुम्ही काय करू शकता, रजिस्टर करू शकता. आणि मंडेचे जे सेक्शन असणार आहे त्या मंडे सेक्शन साठी मग तुम्हाला काय करताय, या 9 ते 10 सेक्शन मध्ये तुम्हाला ते जॉईन करताय, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी याच्या अनालिसिस कसं करतो आणि लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड घेण्यासाठी आपण कसं आपण प्लॅन करत असतो हे सगळं तुम्हाला त्याची आयडिया लाईव्ह मार्केटमध्ये येऊन जाईल. आणि तुम्ही स्विंग ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंगची बॅच स्टार्ट करतोय. तुम्हाला जर हा सेटअप जर तुम्हाला शिकायचा असेल, स्टॉक सिलेक्शन जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅचला पण तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, तुमचे जर काही स्टॉक तुमचे स्टॉक झाले असतील तुम्ही शेअर करू शकता, तुम्हाला त्यावरती तुम्हाला सोल्युशन तुम्हाला दिलं जाईल. ओके, सो हे जे स्टॉक अनालिसिस आपण करतो हे तुम्हाला कसे वाटतात, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.